नक्की हा जलवा कोण आहे, कशा पद्धतीनं पळतोय, आपण व्हायचं माहिती घेऊया. कुठला आहे हा जलवा? हा जलवा बैल विदर्भमधला आहे. हा अण्णाशेठ घाडगे पाचवड यांनी घेतलेला बैल आहे. आता नवीन खरेदी आहे याची. दुसरंच मैदान आहे इथं घाटावर आपल्या. होय. आणि सगळ्यात मोठं यश आज बी आहेत, पण ह्याच्या अगोदर बी एक नंबर केलं का? 8 दिवसापूर्वीच रविवारी मैदान झालं नेवरीत, तिथे पण 1 नंबरच केलाय तिथे. होय. हा आत्ता बैल असतो कुठं हा? हा कोरेगावात पोपटमधने आमच्यापाशीच बैल असतो हा. कुठं कोरेगावात? कुठं? कोरेगावातच प्रॉपर. बरं. पोपटशेडमधने कोरेगाव. कोरेगाव. बरं, कोरेगावात असतो. आता मला सांगा, हिची खरेदीची किंमत किती आहे? खरेदी किंमत याची 21 लाख रुपये. नक्की काय 21? आम्ही जाऊन तिथं 4 दिवस राहिलोय. तिथं बैलाचे सलग 7-8 1 नंबर आहेत. आम्ही स्वतः येताना गाडी घेऊन आलोय, येताना बक्षीस दिवस म्हणजे 4 दिवस आम्ही स्वतः सगळीजण तिथं जाऊन म्हणजे बघूनच बैल आणलाय, काय विषय नाही. शंकरपाटात पळतोय? हा तिकडे पण पळलाय, शंकरपाटात पळलाय. बरेच म्हणजे 1 नंबर आहेत त्याची त्या भागात. उजवीनं पळतोय, डावीनं दोन्ही खांदी पब्लिकने बैल पळतो. बरं. आता कसं या मैदानात डोळ्याचं पारणं का फेडलं, कारण महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध बैल बकासूर त्याच्या सीमित होता आणि सगळ्यांचं लक्ष लागून राहतं की बकासूर कशी कामगिरी करतोय, तर त्याला तोडीस तोड पडणं. काय सांगाल ह्या एक विजय कशा पद्धतीनं सांगाल, कसा भेटला हा विजय? हो, हे बघा आनंद तर आहेच आम्हाला भरपूर, पण बकासूरला म्हणजे त्याच्यासोबत पाळायचं आमची पण इच्छा आहे की त्याच्यासोबत पाळायचं. म्हणजे आज आम्ही त्याची गाडी मारली म्हणून आम्ही खुश आहे असं नाही. हा पण नंदी आहे तो पण नंदी आहे, त्यामुळं त्याचा काही विषयच नाही. काय म्हणताय तुम्ही? बकासूरच आहे, त्याची तो काय देवच आहे आणि त्याच्याबरोबर पळणं काही सोपं नाही. आणि आम्हाला आनंद आहे की आमचा पण त्याच्या पुढचा पायरा आमचा त्याच्याबरोबरच आहे. आणि त्याची फिक्स झालाय का? नाही फिक्स म्हणजे इच्छा आहे. आणि आमचा पायरा होता 31 तारखेला, पण ते काय कारणास्तव पुढे टाकला, पण आहे आमचा पायरा. हा बघा मित्रांनो, इच्छा आहे म्हणजे एका पराभवानं कोणाचं नाव पुसलं जात नाही आणि जिंकलं तरी जास्त आपलं जमिनी व्हावं आहे. आणि तुम्ही ते करताय त्याबद्दल तुमचं अभिनंदन. काय सांगाल ह्या बैलाचं करिअर? तर तुम्ही सांगितलं की अशा पद्धतीनं बैल शंकरपटात पळालेला आहे, गाडी वगैरे जिंकलेलं आहे, दुसरं मैदान आणि तेही दोन्ही मैदानात गुलाल. तुम्ही सकाळी पण सांडेबाबा आलता, तुम्हाला सकाळीच मी म्हणलेलं आज 100% गुलाल करणार का, तर करणार. म्हणजे बैलावर आमचा इतका विश्वास आहे या की मी आणल्यापासून बैलांना कधी नाराज केलं नाही. मित्रांनो, सकाळी मी पहिरं विचारत होतं आणि ते म्हणले करणार गुलाल, आणि मी शुभेच्छा बी दिला होता. मला चांगलं वाटलं आणि एक चांगल्या पद्धतीचं यश. आता कसं आहे या बैलाचं नियोजन? कोण नियोजन करते? नियोजन आमचे चुलतेच पोपटशेडमधने अण्णाशेठ गाडे स्वतः मालक, सगळे मिळून आम्ही नियोजन करतो याचं. होय. कसं आहे दाताला? आता दुसरा होता, आता तिसरा दात पाडलाय त्याने. 10-12 दिवस झालं तिसरा दात पाडलाय त्याने. बरं. आता म्हणजे आता तुम्ही पळ तर बघितलं असेल, पळाचं वैशिष्ट्य काय आहे ह्याचा विषय काय आहे की ह्याचा रतीब म्हणजे हा रोज सकाळ संध्याकाळ 5-5 लिटर दूध पितो. हा दूध असतं, त्याला गुळ असतं, म्हणजे रतीब त्याचा चांगला. त्याचं म्हणजे ज्यांच्यापाशी हा बैल पाहिला होता त्यांनी पण त्याला चांगला सांभाळायला आणि आपल्याकडे आल्यापासून पण तो चांगलाच आहे, काही विषय नाही. म्हणजे गाईचं दूध असतं? गाईचं दूध. कशानं पाजतो? बॉटलनं का आपलं? तो पितो असा, त्याला असं घामेला तो ठेवायचं आणि तो स्वतः दूध पितो. दुधाला खूप हावरा आहे तो, 5-5 लिटर पितो आणि नंतर रतीब काय असेल तो सगळा खातो रतीब, काय विषय नाही. नवीनच आलेलं आहे, नवीन आणलं की कसं आहे, बैल चांगली भेटणं हे खूप असं आशीर्वादाचं काम असतं, काहीतरी पुण्याचं काम असतं. आणि हे तुम्हाला दुसऱ्याच मैदानात हे एक चांगला दिलेला आहे गुलाल. आता पायऱ्यात सांगताय तर पैरा आला एखाद्या कोंड तुमच्या ह्याला जलवाला, तर देणार का पैरा का बघणार किती वायदी वगैरे काय? आता आम्ही एक बैल नाही, आमच्याकडे अजून घरी भद्रा आहे, आमचा रायफल आहे, राजा आहे, म्हणजे 4-5 बैल आहेत आमची. आता काय होतं, त्यांना पैरे करताना पण आम्हाला खूप अडचण आलेली आहे. म्हणजे असं नाही की म्हणजे कसं आहे, पैरा करायचं म्हणलं की पुढची काय विचारतात, तुमचा बैल कुठं राहिला आहे काय, म्हणजे सगळी विचारतात. जरी आपण पैसे दिले त्यांना 10-20-30 हजार किती दिले तरी आपल्याला म्हणजे काय विचारतात की बाबा तुमचा बैल कुठं राहिला आहे काय. पण ज्यावेळी हा बैल आणला आम्ही, आमचा विषय झाला की ज्यावेळी आपण गुलाल घेईन
तेव्हा म्हटलं आपल्याला कोणाला फोन करायची गरज लागणार नाही की बाबा आम्हाला तुमचा बैल द्या. ज्यावेळी आपण 1 नंबर 2 नंबर किंवा गुलालात राहू, माणसं स्वतःहून फोन करतील की बाबा तुमचा बैल आम्हाला द्या म्हणून. म्हणजे आमची इच्छा एवढी होती की ती आमच्या बैलांना पूर्ण झाली, त्यामुळे काही विषय नाही आमचा. एखादा गरीब मालक आहे त्याला नसेल तेवढं द्यायचं, म्हणजे अगदी गाडी भाडं बी नसेल तर देणार का त्याला? 100% देणार, 100%. त्यांचा जर बैल चांगला पळत असेल ना तर आम्ही 100% बैल देणार त्यांना, काही विषय नाही. नावनीला कसा आहे जलवा? नाही, एकदम शांत, म्हणजे मारत सुद्धा नाही हा. म्हणजे एका कासरावी काय याला लहान मुलगा आहे, सगळं पोरं असतात सगळी, त्यामुळे कुणाला मारत नाही, सगळी बघतात, मुलंच असतात, काय विषय नाही. कमी आहेत पोरं, एवढी नाहीत. नाही काय, दुसरा बैल आहे आमचा भद्रा, तो मायनीच्या मैदानाला गेलाय, त्यामुळे आमची 10-12 जण तिकडे गेले. त्यांना म्हणलं तुम्ही तिकडे निम्मी जावा, आम्ही निम्मी इकडे जातो. असा तिकडे पण गट काढला, आता 4थ्या सीमेत आहे तो पळायला. चालेल, जास्त वेळ घेत नाही. बैल तुम्हाला आता फायनलला बैलाला पळायला यायचे आणि एक चांगल्या प्रकारचं यश मिळवायचे अजून. पण सगळ्यात महत्त्वाचं दुसरं मैदान आणि दुसऱ्या मैदानात एवढं मोठं यश, पहिल्या मैदानातही 1 नंबर होता, तर एक चांगलं यश पुढेही मिळवेल जलवा. नावात आहे जलवा, तसं तुमच्या पूर्ण टीमचं पूर्ण नाव करेल आणि त्याचा वैयक्तिक नावाचा जलवा करेल अशी आपण प्रार्थना करू. पुन्हा एकदा बैलाचं नाव सांगा, जलवा आहे पण कुठं असतो बैल, आणि मालकाचं नाव सांगा. बैल हा अण्णाशेठ घाडगे पाचवड यांचा बैल आहे, यांच्या मालकीचा बैल आहे स्वतःचा. बैल सांभाळायला असतो कोरेगावात पोपटशेठमधने, त्यांच्याकडे बैल सांभाळायला पहिल्यापासून त्यांचे बैल त्यांच्याकडे असते त्या. आणि ते म्हणजे स्वतः ते म्हणजे मालक इतके चांगले आहेत की म्हणजे काही विषयच नाही त्यांचा. चालेल. कुंड घेतलाय त्या मालकाचं नाव सांगा. ते हा बैल आपल्याला आहे ना, गोपाल फौजी चाळीसगाव, नितीन पाटील चाळीसगाव, मोबिन दुरकरी, राहुल केळकर, राहुल इंगळे केळगावकरांचा हा बैल आहे, विदर्भ एक्सप्रेस जलवा. तर आपल्याला बैल हा त्या गोपाल फौजी आणि नितीन पाटील आणि ते दुसरे एक त्यांचे मित्र आहेत. हां, तिकडं कोणाबरोबर पळालाय? तिथं सलग बैलाचे एकच नंबर आहेत, सगळ्या बैलांवर पळाला आहे सलग. हां, सगळ्या बैलांवर जलवा सगळ्या बैलांवर पळाला बैल. चालेल. मित्रांनो, जलवा पाहू शकता, एक चांगलं यश आणि चांगल्या पद्धतीनं सुरुवात करून दिलेला बैल. धन्यवाद.